पोळा कोणाचा? माणसांचा. बैलाचा आहे तो, बैलाचा. कोण बोललं माणसाचा? बैलाचा पोळा आहे तो. हा. अकल्प आयुष्य व्हावे तया कुडा, माझ्या सकडा हरीच्या दासा. कल्पनेची बाधा न हो कवने कारी, ही संत मंडळी सुखी असो. अहंकाराचा वारा न लागो राजसा, अहंकाराचा वारा न लागो राजसा. माझ्या विष्णुदासा भाविकासे, कल्पनेची बाधा न हो कवनिकारी, ही संत मंडळी सुखी असो. नामा म्हणितया सावे कल्याण, ज्या मुखी निदान पांडुरंग. कल्पनेची बाधा न हो कवनिकारी, ही संत मंडळी सुखी असो. पांडुरंगा करू पांडुरंगा करू प्रथम नमन, करू प्रथम नमन. पांडुरंगा करू प्रथम नमन. दुसरे चरण संताचिया, संताचिया. हो दुसरे चरण संताचिया, हो संताचिया. दुसरे चरण संताचिया, संताचिया. दुसरे चरण संताचिया, संताचिया. हो पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संताचिया. त्यांच्या कृपादाने कथेचा विसार, बाबाजी सद्गुरु पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संताचिया. त्यांच्या कृपादाने कथेचा विसार, बाबाजी सद्गुरु दास तुका. पंढरीच्या देवराया दंडवत तुझी पाया. अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र, जिथे नांदितो ज्ञान राजा सुपात्र. तया ठवेता महापुण्यराशी, नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वरासी. नमो ज्ञानदेव, नमो ज्ञान राजा, नमो ज्ञान सिंधू सका पूर्ण माझा. मती मंदाते ज्ञानदाता दिनासी, नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वरासी. ज्ञानेशो भगवान विष्णू, निवृत्तीर भगवान हर. सोपानो भगवान ब्रह्मा, मुक्ताख्या ब्रह्मचित्कला. धन्य धन्य मुक्ताबाई, धन्य धन्य मुक्ताबाई, धन्य धन्य मुक्ताबाई, धन्य धन्य मुक्ताबाई. तुमचे चरणी माझे डोळे, तुमचे चरणी माझे. हो तुमचे चरणी माझे डोळे, तुमचे चरणी माझे डोळे. तुमचे चरणी माझे डोळे, तुमचे चरणी माझे डोळे. धन्य धन्य मुक्ताबाई, तुमचे चरणे माझी डोळे, चरणे माझी डोळे, तुमचे चरणे माझी डोळे. तुमचे चरणी माझे डोळे, तुमचे चरणी माझे डोळे, तुमचे चरणी माझे डोळे. जयांचे
त्यांचे केले स्मरण. होय सकळ विद्येंचे अधिकरण, तेची वंदू श्रीचरण. श्री गुरूंचे ते नमस्कारून आता मस्तक हे पायावरी. या वारकरी संतांच्या प्रतिवर्षी जाते पंढरपुरा. भेटीला गे विठ्ठला मस्तक हे पायावरी. या वारकरी संतांच्या वचन एका कमळापती. माझी रंकाची विनंती कर जोडितो कथे काळी. आपण सावे जवळी सरस्वती माते द्यावी मज स्मृती. येतो काकोडती तुझ लागी, आपुल्या बाळासी घे आता हाती. न करावी फजिते जनामध्ये विठ्ठल. विठ्ठल 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 हरी विठ्ठल हरी विठ्ठल तुकाराम जय. अकल्पायुष्य व्हावे तया कुडा, माझी आस कडा हरीच्या दासा. कल्पनेची बाधा न हो कवने काळी. ही संत मंडळी सुखी असो प्रस्तुत. अथांग करुणा वरुणालय भगवदांचल भगवान परमात्मा. ज्या परमात्म्याच्या सत्यानं तुम्ही आम्ही चालतो माऊली नानोबराय, त्या देवाची ताकद वर्णन करतात. म्या बोलविल्या वेदू बोले, म्या चालविल्या सूर्य चाले, म्या हालविल्या प्राण हाले जगाची चालिता. असा असणारा पंढरीश पांडुरंग परमात्मा आणि भगवान परमात्म्याच्या कीर्तन रूपी सेवेसाठी किंबहुना चिंतन रूपी सेवेसाठी जो अभंग निवडलेला आहे, तो श्रीमंत श्री देहू निवासी लोकमान्य जगमान्य जगद्गुरु श्री तुकोबराय यांचे पूर्व अवतार श्री श्रीमंत प्रेम शिरोमणी पंढरपूर निवासी श्रीमंत श्री नामदेवराय महाराज यांचा 4 चरणाचा जवळजवळ सर्वांचा पाठातला नाही, पाठातला ऐकलेला नाही, ऐकलेला श्रवण केलेला, सर्वांच्या कानामध्ये गेलेला अभंग गोड असा आहे. या अभंगाद्वारा नामदेवराय महाराज देवाला विनवणी करतात असं एक प्रकरण येतं. दुसरं प्रकरण या अभंगाद्वारा नामदेवराय देवाला उपदेश करतात दुसरं प्रकरण. आणि तिसरं प्रकरण या अभंगाद्वारा नामदेवराय भगवान पांडुरंग परमात्म्याकडे मागणी मागतात. विठ्ठल 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 विठ्ठल. आवाज कळतोय सर्वांना? क्लिअर कळतोय ना? तुम्ही का जपी घ्या वा माय जपू नको बहीण. कळतंय ना? लक्ष द्या. अकल्पायुष्य व्हावे तया कुडा, माझी आज सकळा हरीच्या दस. गोळ असा 4 चरणाचा अभंग नामदेवराय महाराजांचा आहे. नामदेवराय महाराज या अभंगाद्वारा सांगतात की भगवान परमात्मा भगवंताकडे उभे राहतात, भगवंताजवळ उभं राहतात, भगवंताकडे पाहतात. आणि नामदेवराय महाराज देवाला सांगतात, देवा अकल्पायुष्य व्हावे तया कुडा. देवा माझ्या संत भक्तांना कल्पापर्यंत आयुष्य दे. पहिली विनवणी. दुसरी विनवणी, त्यांना रोग होऊ देऊ नको. कल्पनेची बाधा न हो कवने काढी. ही संत मंडळी सुखी असो देवा. तिसरं एक दे. काय दे? अहंकाराचा वारा न लागो. राजसा म्हणजे थोडसा देखील वारा माझ्या संत भक्तांना लागू नको देऊ. आणि ज्याच्या मुखासमोर देवा तू सदैव असतील, नामा म्हणे तया असावे कल्याण, त्याचं सदैव कल्याण होऊ दे. असा असणारा अभंग आहे. विठ्ठल विठ्ठल. अभंगाकडे वळण्यापूर्वी, कीर्तनाला प्रारंभ करण्यापूर्वी आपण आपल्या पवित्र पावन श्री क्षेत्र, ज्ञानक्षेत्र, धर्मक्षेत्र, साधू संतांच्या पदस्पर्शाने पुनीत आणि पावन झालेले आपली धर्मक्षेत्र संत श्री वैकुंठवासी लोटन महाराज सिंदखेडा यांच्या कृपाशीर्वादाने पुनीत आणि पावन झालेली आपली नगरी श्री क्षेत्र पिंपराड, नरडाणा व चिडी उचबटू अक्का नको बहीण. पहिला मुली जास कसं होई बहीण. गोडासा समाज आहे, गोडसं नियोजन आहे. आणि एकदा ताड्या वाजवायच्या असतील जोरानं वाजवा माझ्या या तरुण मित्र मंडळींसाठी. अशी स्फूर्ती येते महाराज. इकडे पाष्ट्याची भजनी मंडळ आणि आमचे गावातील पोरं आहेत. बाबा काय महाराज, त्यांचे मायबाप भाग्यवान असतील हो. काही लोकांना माय त्यांच्याकडे पाहून असं वाटत असेल अजय महाराज आमना पोरा असं पाहिजे होता गाणारा, पण तो निंगा टँगो मारणारा. गोड असे पोरं आहेत, गोड असा सत्ता आहे मायबाप, गोड असं नियोजन. संतांचं प्रमाणे तरला भाग्यवंत नटे हरी कीर्तना. तो तरुण भाग्यवान आहे जो या हरी कीर्तनामध्ये कथेमध्ये येतो, टाळ वाजवतो, हरी हरी म्हणतो. नाही तर महाराज पिंपराडामध्ये लई गोरा गोमटा पोरगा आहे.
लई गोरा गोमटा पोरगा, एवढा गोरा अख्ख्या पिंपरांमध्ये गोरा नाही, पण त्याच्या तोंडामध्ये गुटखा आहे, ते काही कामाचं नाही. इथं हे तरुण बांधव आहे. मी सांगत असतो, आजकालचा तरुण सकाळी जातो लवकर घरून, दुपारी येतो फिरून, थोडंसं घेतो चरून, संध्याकाळी आणावं लागतं धरून, काका बापाच्या अगोदर जातो मरून. वारे माझ्या देशाचा तरुण तुमच्या गावाचा सोडून, अजून 1-1.5 तास कीर्तन करणं हे त्यांनी मन जाऊ देवान पाहिजे. गोड असं नियोजन आहे, गोड असं आयोजन आहे. तुम्ही सज्जन माता, भक्तिवर्ग, तरुण मित्र मंडळ, बाल गोपाळ आणि खास या कीर्तनाला आवर्जून ज्यांनी उपस्थिती दिली, माझ्या आग्रहास्तव माझे प्रवीणजी दादा, बरोबर ना, प्रवीणजी दादा यांच्यासाठी जोरानं टाळ्या वाजवा. अजय दादा, आपण राहिलो नाही राहिलो, बरं का नाना महाराज, आपण राहिलो नाही राहिलो, या ज्ञानी यांच्या माऊलीच्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण जोपर्यंत सोशल मीडिया आहे तोपर्यंत आपण दिसणार आहेत. म्हणून असं थोडा फ्रेश बसा, फ्रेश, हां फ्रेश, जसं काय उठी आपली मरीगुत मरावत नाही, आणि असं फोटो देवाले, बरं का, असं फ्रेश बसा मस्तपैकी. हां, म्हणजे जेणेकरून आपले सगळे संबंध नातेवाईक पाहतील, पा कसं कीर्तनामध्ये बसले आहेत, असं फ्रेश बसा. मरगडेला माईक बसू नका, नाही तर गावगावची परिस्थिती आहे. रात्री कीर्तनाला गेलो, गावाचं नाव नाही सांगत, कोणा याई वहिनी घे, कोण उपात करी. बाबा समोर बसले होते, बाबांना म्हटलं हरी हरी म्हणा, विठ्ठल विठ्ठल म्हणा. बाबा हाले ना, चाले ना, बोले ना, डोले ना. म्हटलं का हो बाबा, काहीच नाही म्हणे. नाही बाबा हाले मी, चाले मी. थोडा वेळ झाला, दुसऱ्या बाबाकडे गेलो, म्हटलं का हो बाबा, एवढं सुंदर प्रमाणानं ओविनो विनोदानं कीर्तन सांगितलं, बाबा हालना बी नाही, बाबा थोडासा चुरमैना बी नाही. म्हणे महाराज तुम्ही नाही, तुम्हाला बापना बाप बी लागा, तरी बाबा काहीच बोला नाही. म्हणता का बो, म्हणे बाबांना दोन्ही कानपूरला जायले, बाबाली ऊन जाऊ नाही. रोती की मी मेरी सुरती वेसी, अशी गत करू नका. सर्वांनी फ्रेश कीर्तनामध्ये गोड असं सांगणारे मायबाप, गोड असं अभंगाचा भावार्थ सांगणारे ऐका. आज जो अभंग निवडलेला आहे मायबाप, तो श्रीमंत श्री नामदेव महाराजांचा. नामदेवराय महाराज प्रेम शिरोमणी संत पंढरपूर निवासी आहेत. नामदेवरायांचे घरी 14 जण स्मरती हरी, ज्यांचं संपूर्ण कुटुंब महाराज भगवंताच्या सेवेमध्ये होतं, आणि 15वी दासी जनाबाई, असा ज्यांचा परमार्थाचा ठाट आहे महाराज, ते नामदेवराय महाराज. नामदेवराय महाराज आज देवाला सांगतात की देवा, आजच्या अभंगाच्या माध्यमातून अकल्प आयुष्य व्हावे तया कुळा. देवा, तयाच्या कुळाला कल्पापर्यंत आयुष्य दे. काय दे? कल्पापर्यंत. का हो महाराज, कल्प काय भानगडे नेमन, आपण ती समजून घेऊ. गोड सांगणारी चिंतनाकडे लक्ष द्या. कल्प काय भानगडे तेवढं नामदेवराय महाराज सांगतात की अकल्प, कल्प काय तेवढं समजून घेऊ. मला सांगा, तुम्ही शिकलेली मंडळ आहात पिंपराडकर, सध्याच्या काळातलं सर्वात कमी मापक कोणतं आहे? सेकंड. काय होतो? तुम्ही बोलत जाणार, तुम्ही बोलशात तर मी बोलसू, आणि तुम्ही नाही बी बोलणार तरी मला रोज पुरा व्हा, असंच जा, होकार नकार देत जा. ऐका, सेकंद. सध्याच्या काळामध्ये सर्वात कमी मापक कोणतं आहे काका? सेकंद. 60 सेकंदाचा एक, बोला तरुण पोरं शाळेत जाताना, 60 सेकंदाचा एक मिनिट, 60 मिनिटाचा एक, 24 तासाचा एक दिवस, 8 दिवसाचा एक आठवडा. वा वा वा, सुंदर असे श्रोते आहेत महाराज. 2 आठवड्याचा एक, 2 पंधरवाड्याचा एक काका, महिना, 2 महिन्याचा एक, सरगे भांडवल, 2 महिन्याचा एक होतो ऋतू. काय होतो? ऋतू. ऋतू म्हणजे किती प्रकारचे ऋतू आहेत? जिल्हा परिषद, किती प्रकारचे ऋतू आहेत बाळा? 6, 7, 8, 4 चालल्या सकाळी दिवस. पिंपराले गाडी थांबली नाना महाराज, एसटी जर उचकी गई, एसटी मागे कितला बी घासवलं तरी पहिला तू उभी कराव नाही, अशी गाडी गेली. 6 प्रकारचे ऋतू आहेत: वसंत ऋतू, ग्रीष्म ऋतू, शिशिर ऋतू, वर्षा ऋतू, शरद ऋतू आणि ग्रीष्म ऋतू. 6 प्रकारचे ऋतू आहेत. मोसम हे उन्हाळा, पावसाळा, हिवाळा हे मोसम आहेत. ऋतू हे वेळेवर येतात काका, आणि मोसम कोळ बी पाणी पाडस, उंडाय मग पाऊस आहे, पाऊस आहे मग हिवाळा. बरोबर आहे की नाही? 2 महिन्याचं काय होतं मग? व माय तुम्ही जपी घेता काय? 2 महिन्याचा एक काय होतो? ऋतू. 3 ऋतूंचं काय होईल मग? 2 महिन्याचा एक ऋतू, 3 ऋतूंचं 6 महिने, 6 महिने म्हणजे एक आयन पूर्ण होतो. अजय दादा, काय होतं? आयन. उत्तरायण आणि दर्शनायन, त्याला आपण 1 वर्ष म्हणतो. काय म्हणतो काका? 1 वर्ष. बरं जाऊ द्या, तुमचा अनुभव कितीचा आहे? 100 वर्षाचा. कितीचा? 100. एखादा भाग्यवान होईल तो 100 वर्ष जगी,
नाही तर ते 50 वरीस मा बीपी निघुई शुगर निघुई कधी बिसुई. आता आयुष्य मर्यादा नाही. आता हे टोपी घाललेले माझे धोतरवाले बाबा आहेत ना, आई शेवटली पिढीशी पुढली पिढीले धोतर दे नेशेल बाबा दिखावत नाही का बो, या गॅप का नवीन दल्लाच तयार व्हा. असा फोटो माझा खानापडीमध्ये असले दब्बो तू ना बाबा धोतर नेशी, दब्बो तुने आजी नवार पातई नेशी, असं दखान पडी. आपला अनुभव काय आहे? 100 वर्षाचा. संतांचं प्रमाण अल्प आयुष्य मानव देह शतगणिले ते अर्धरात काय मोठे बालक पिडा रोगक्षय काय भजनासी उरले ते पाय गाय अल्प आयुष्य मानव देह शतगणिले ते अर्धरात काय मोठे बालक काय भजनासी उरले ते पाय आयुष्य मानव देह आयुष्य मानव देह शतगणिले ते अर्धरात्र काय ते अर्धरात्र काय अल्प आयुष्य मानव देह शतगणिले ते अर्धरात्र काय मध्ये मानत्व पिडा रोगक्षय काय भजनात उरले पाय गोड खूप घोडा घोडा घोडा. अल्प आयुष्य मानव देह शत गणिले ते. संतांचं प्रमाण किती वर्षाचं आहे? 100 वर्षाचं. त्यातले सुद्धा मध्ये बालत्व पीडा रोग क्षय. वजनाला काय कपाळ उरतं का? 100 वर्ष आयुष्य आहे. 100 वर्ष आयुष्यातून 50 वर्ष झोपेत गेले. माय कुठं गेले व माय जपियात कुठं गेले? झोपेत गेले. जन्माला आलो महाराज, बालपण होतं. थोडे मोठे झालो, तरुण पण आलं. आणखी थोडे मोठे झालो, लग्न झालं, पोरं झाले, म्हातारे झालो आणि मेलो. एवढंच आपलं आयुष्य आहे का? 100 वर्ष. संतांचे प्रमाण कितीची बाबा? 100 वर्षाची. नाथ महाराजांना विचारला, नरदेह दुर्लभ जाना, 100 वर्षाची गणना, त्यामध्ये दुःख यातना, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. नाथ महाराज सुद्धा तेच सांगते की नरदेह दुर्लभ जाना. किती वर्षाची गणना? 100 वर्षाची गणना. आणि नामदेवराय महाराज देवाला काय सांगतायत? कल्पापर्यंत आयुष्य दे. आता मला सांगा, नामदेवरायांची देवाला विनवणी करणं, मागणी करणं उचित आहे का? तुम्ही अंगुई घ्या, काहीतरी होकार नकार बोला ना. नाही. नामदेवरायांचं देवाला केलेली विनवणी मागणी शक्य आहे का? नाही. त्याचं उत्तर सांगतो, केलेली मागणी उचित देखील आहे आणि केलेली मागणी विनवणी शक्य देखील आहे. कारण आपण अभंगाचा भावच पाहिला नाही. अकल्प आयुष्य व्हावे तया कुडा. एकट्याला सांगितलंय का? एकट्याला नाही, तयाच्या कुडाला कल्पापर्यंत आयुष्य दे. गोड सांगणारे ऐका. वारकरी संप्रदायामध्ये श्रीमंत जगद्गुरु तुकोबरायांची महिन्याला देहू ते पंढरपूर वारी कोणापासून चालू आहे? विश्वंभर बाबा. कोणापासून? विश्वंभर बाबा. ऐका, ऐकून श्रोते आहात. विश्वंभर बाबापासून ती वारी आज सुद्धा चालू आहे. म्हणजे जगद्गुरु तुकोबरायांच्या आधीच्या 6-7 पिढ्या आणि आताच्या 10-12 पिढ्या, म्हणजे जवळजवळ 15-16 पिढ्या आपण पकडू. ऐका, उदाहरणासाठी आज सुद्धा विश्वंभर बाबांपासून जी वारी सुरू केली महिन्याची, त्या देहू कराणामध्ये, देहू गावामध्ये, मोरे कुटुंबामध्ये आज सुद्धा ती वारी चालू आहे. नामदेवराय महाराज देवाला ते सांगतात, देवा विश्वंभर बाबा गेले, जाऊ दे देवा, काही हरकत नाही. उपजे ते नाशे, नाशिले ते पुनरुपी दिसे, हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा. जो जन्माला आलेला आहे तो मरणार आहे, जाऊ दे. विश्वंभर बाबा गेले, जाऊ दे. तुकोबराय सदेह वैकुंठाला गेले देवा, जाऊ दे. त्या मोरे कुटुंबामध्ये महाराज मंडळी जन्माला येत आहेत, जात आहेत, जाऊ दे. मला काही तसं बोलणं नाही देवा. पण त्या मोरे कुटुंबामध्ये, देहू घराण्यामध्ये महिन्याला देहू ते पंढरपूर नेणारीच पोरं जन्माला घाल. नाही समजलं? सोपं करून सांगतो. मला सांगा, आपल्या पिंपराण नगराचा सप्ताह
अखंड चालू आहे ना. मग हे मागच्या 30-35 वर्षापासून. आता मला सांगा पिंपराडकर मंडळी, आपल्या सप्ताहांना ज्याने सुरुवात केली ते सर्वच मंडळी आहेत का? बटाश आहेत का? त्यातले काही गेले. नामदेवराय महाराजांना देवाला तेच सांगायचंय, देवा या पिंपराळ गावामध्ये ज्यांनी सप्ताह सुरू केला ना त्यांना जाऊ दे. जो जन्माला आले तो मरणार आहे, जाऊ दे. पण या पिंपराळ नगरामध्ये कल्पापर्यंत सप्ताह टिकवणारीच पोरं जन्माला घाल. ज्या अर्थी तुमच्या टाळ्या वाजला त्या अर्थी तुम्हाला कीर्तन समजिरा नंद भाऊ काय सांगणार सत मी. हा बस ना, असं असं कनेक्टिव्ह राहा. म्हणजे तयाच्या कुडाला कोणासाठी सांगितलं? त्याच्या कुडाला. एखाद्या माणसाच्या घरची वारकरी बरं का बाबा, 100 वर्षाचा वारकरी. किती वर्षापासून? 100 वर्षाची त्यांची परंपरा आहे घराण्याची. पहिले आजोबा जायचे, आजोबानंतर मुलगा जायला लागला, मुलगानंतर नातू जायला लागला. त्या घराण्यामध्ये लोक जाऊ दे देवा, पण त्या घराण्यामध्ये पंढरपूरला जाणारीच पोरं कल्पापर्यंत जन्माला घाल. आलं लक्षात? अकल्प आयुष्य व्हावे तया कुडा. आपण 3 वर्ग पाडू, एक कायिक, वाचिक, मानसिक. किती? 3. संत, देव आणि आपण. किती वर्ग? 3 वर्ग. 3 वर्ग. हा प्रकाराचे 3 तुका म्हणे केले जण. त्या प्रमाणाला अनुसरून आपण 3 वर्ग पाडू. ऐका, देवाचा विषय जर ऐकला, देवाला काय आवडतं? आवडे देवासी तो एका प्रकार नामाचा उच्चार रात्रंदिवस. देवाला त्याचं नामचिंतन करणं आवडतं, ही देवाची आवड. संतांची आवड गोडे महाराज. जनाबाईनं देवाचं काम केलं तर जनाबाईचं काम देवानी केलं. कळलं का? जनाबाईनं देवाचं काम केलं नाम घेण्याचं, तर जनाबाईचं काम कोणी केलं? माय देवानी. झाड लोट करी जणी केरवा हे चक्रपाणी. ही संतांची आवड. आणि तिसरी तुमच्या आमची आवड. तुमच्या आमच्या आवडीचा प्रश्न माय बाप भयान बिकटी. महिला मंडळ तुमच्या आमच्या आवड फलकटी. इथून 90%, 90 नाही नाना महाराज, 100% महिला रोज माझ्यावर पाणी टाकतात. रोज माझे वल्ला करा ना. नाही हा सासूले कितला वागतस? रोज महाराज. वाईट 2 वाजाले, 3 वाजाले, दननन खननन दननन खननन माझे उठू बी देतात नाही, बठू बी देतात नाही. ज्या माय माऊलीला कामाला जायचं असतं नाना महाराज, ती माय माऊली पुढी असते. जी बाई काम नाही ती 4 वाजांसाठी मादेवर. बरं कसं? ओम नम शिवाय 4 वाजाना ओम नम शिवाय. वाक्का मर जाशी ना. ओम नम शिवाय, ओम नम शिवाय. एखादी माय माऊली अक्का सरका तू आमले कामले जा चेट होत ती. ही तुमची आमची आवड. आणि मी तुम्हाला जास्त बोलणार नाही महिला मंडळ. मला ज्ञात आहे तुम्ही कोणाच्या बहिणी आहेत आणि त्याही लाडक्या. डिपार्टमेंट यांच्याकडे महाराज. डिपार्टमेंट संपूर्ण बघा. ऋषी पंचमी महिलांची, हारतालिका महिलांची, वट सावित्री पौर्णिमा महिलांची, मकर संक्रांत महिलांची. उगाच आपण तिळगुळ घ्या गोड गोड बोला. एक व्यक्ती माझ्या जवळ आला म्हणे, महाराज या मकर संक्रांतीला तिळगुळ घ्या गोड गोड बोला. म्हटलं गड्या गोड गोड बोलून मी 4 चाकाच्या गाडीत फिरतो, आणखी किती गोड बोलायला लावतो. आज लोक संध्याकाळी कोणाला 1 रुपया देत नाही, मी गोड गोड बोलून रात्री 12 वाजेला पैसे घेतो, आणखी किती गोड बोलायला लावतो. मकर संक्रांती कोणाची? महिलांची. पोळा कोणाचा? माणसांचा. बैलाचा आहे तो, बैलाचा. कोण बोलला माणसाचा? बैलाचा पोळा आहे तो. पाणी टाकतात. पाणी टाकत असताना महिला मंडळ आहे का? मी सुद्धा एक हिंदू धर्माचा प्रवक्ता आहे. पाणी टाकत असताना महिला मंडळ मनाला विचारा. 1 लोटा नाही महिला मंडळ, 1 हांडाभर पाणी घेऊन जा. 1 हांडा नाही 1 गुंडाभर पाणी घेऊन जा. 1 गुंडा नाही 5000 लिटरनी टाकीली जावा आणि महादेवर पाणी टाकत बसा. पण महादेवर पाणी टाकत असताना मनाला विचारा, महादेवा मी एवढं सुंदर स्वच्छ निर्मळ जर तुझ्यावर टाकते रे, पण मी घर सासूल खावाडस का? घर सासराले वागस का? दीर जेठांचा आदर करस का? जर तुम्हावरी सासू सासऱ्यांची सेवा होत नसेल,
धीर जेठांचा आदर होत नसेल महादेव नांगे जरी बोर लाई दिला आणि ती पाईपलाईन महादेव डोकावर ठी दिली तरी महादेव सांगी गर्व आहे आता दंबे करू भक्ती सोंग दंबे करू भक्ती सोंग कीर्तनामध्ये नाना महाराज अनेक प्रकारचे लोक येतात गाते ज्ञाते श्रोते पाहते आणि चतुर गाते म्हणजे काही लोक आमच्या दोघं अजय महाराजांचं आमच्या धांदरण्याच्या माऊलींचं फक्त गायन ऐकण्यासाठी येतात गाते ज्ञाते काही जण सुधाकर बापू तुमच्यासारखे मंडळी ज्ञान घेण्यासाठी येतात कीर्तनामध्ये ज्ञान घेण्यासाठी काही श्रोते काही श्रवण भक्ती करता येतात काही विनोदी महाराज हा साडी का नाही बा काही विनोद ऐकण्यासाठी येतात काही रस ऐकण्यासाठी येतात काही पाण्यासाठी येतात महाराज जाडाशी एका बारीकशी पाहते आणि चतुर काही लोक महाराज बोलला बरोबर बोलला की चुकी बोलला काही लोक हे ऐकण्यासाठी येतात त्यांना चतुर म्हणतात नाही का गोड असं प्रमाण दिलं आपली आवड तुच्छ आहे आपली आवड कशी सांगू का आता तुम्ही सांगितलं पोया कोणा तुम्हीच सांग काका हो आपण पोळ्याच्या दिवशी नारळ घेतो नारळ शेंदरी येंदरी दैवते कोणाची पूजी भूते केते नारळ घेतलं मारुती राया समोर आलो मारुती राया समोर नारळ खोललं ते नारळ जर खोट निघे खरं सांगा आपली काय म्हणतात देवले देवले थोडा देवले तुम्ही चाटी द का बरं तुमले पसनं तर देवले पाहुणा माय आपलं तसंच आहे नावडे म्हणा म्हणले देव म्हणा बोली आपली आवड तुच्छ आवडीचा विषय फार गंभीर आहे संतांना आवडे पंढरी भीमा पांडुरंग चंद्रभागा लिंग पुंडरीक देवाला पंढरपूर आवडतं चंद्रभागा आवडते देवाला भगवंताचं नामचिंतन आवडतं तुमचा आमचा वरवरचा प्रपंच आहे वरवरचा प्रमाथ आहे आपण लोकांना दाखवण्यासाठी भक्ती करतोय काय करतोय दाखवण्यासाठी काही लोक नुसती दाखवण्यासाठी आई किलो किलो डझनना मायाळ आहे किलो किलो डझनना काही लोकांच्या गळ्यामध्ये 3-3 किलो ना माळा आहेत बरं का दादा किती किलो ना 3-3 किलो ना आणि सकाळ ना संध्याकाळपर्यंत एक शब्द खरा बोलत नाही काही जण म्हणतात महाराज तुम्हाला माळकरी लबाडू घ्या तो म्हणे काय सांगतात तुम्हाला माळकरी तुम्हाला माळकरी लबाडू घ्यात म्हणे मी त्याला गोड उत्तर दिलं नाना महाराज म्हटलं दादा आमना माळकरी नाही लबाड बाकी लबाडच नाही लबाड्या झाकान म्हणता माळा टाकली दातडे ओरिजिनल करतीन काय अशी भक्ती आपली आपली भक्ती तुच्छ आहे आपली भक्ती माय मावल्या तुम्हाला करताय ना इकडे कसं आहे तुमचं स्पेशल सेक्शन आहे यांचं स्पेशल सेक्शन आहे आणि हा स्पेशल पट्टा आहे मला वाटासाठी पहिली या ती दुसरी ना ती तिसरी दिक राहिली पण गोड नियोजन आहे हा कमी जागेमध्ये गोड नियोजन केलेलं आहे का आपली आवड तुच्छ आहे एक विनोदानं जुने कीर्तनकार मंडळी मला वाटतं गुरुवर्य बाबूलालजी महाराज पातोंडेकर खानदेशाचं वैभव एक विनोदानं दृष्टांत द्यायचे आहे का आपली आवड कशी एक गृहस्थ माळ जपत होता काय जपत होता माळ जपत होता आता राम 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 महाराजांचं काल्याचं कीर्तन होतं महाराज चालले
महाराज गलीनं चालले. घरामध्ये विषय असा झाला, त्याच्या घरामध्ये बाईनं सांगितलं बोगनिमा दूध शेलशी, ते दूध होत नका ध्यान दिज्यात. आता महाराज चालनावर राम 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 माळा जपी राहना येना मनमा संशय. ज माळ ठी बोगणीवर ध्यान द्यावं महाराज म्हणे डुप्लिकेट शे. आणि जर दूध वतेल जर दख नाही तर ठे जगवू नाही घरमा दांगडू होई जाई. करो काय, गॅस बंद केला जसा तसा पुन्हा राम 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 राम. महाराज चालले गेले. महाराज पाहताय बाबा काय सात्विक भक्त आहे, राम 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 माळा जपतोय आणि योगा योगानं ती बोगणी पण बोख्या भिडी घ्या. बोख्या भिडना बोख्यानी तोंड घालो. अहो म्हणे महाराज आऊ नाही, महाराज येत जातीन पण आई बाई जगी येऊ आव जेमतेम टाया बटेलशी भेटाव. यांनी जशी बी माळ धरी अच्छी कर दिली ती माळा बोख्यान गया मा पडी आणि तो बोख्याचा गलीदरी निघना. गलीदरी बोख्या गलीदरी निघना ती बोख्यान गया मा माळा उंदरेसनी दखी सुद्धा का बापू कोणी दखी उंदरेसनी ती माळा दखी उंदरे नाचायला लागल्या. काही पिंपराणा शब्द यंदा भारी वाईना नाना महाराज बोख्या माडकरी होई ग्यात. वा उंदरे नाचायला लाग्यात. उंदरेसनी म्हणे माय उंदरेसनी माय म्हणे उंदरे सोन का पण नाची राहणार माया थी दक 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 बोख्या दक बोख्या माडकरी होई ग्या. उंदरेसनी माय म्हणे कोणता बोख्या दक 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 तो तो गली तरी चालणार. उंदरेसनी माय म्हणे उंदरे सोन इथला येडा शेत तुम्ही आऊ बोख्या पंचवार्षिक कोणी करता तीच माळा फेक दिली काही पिशी गरली या बोख्याना वर्षी लागून. आवडीचा विषय सांगतो बरं का तुमच्या आमच्यावर तुच्छ काय कुठं काय करावं. एका गृहस्थाच्या घरी गेलो नुसता विनोदाचा दर्जाने सांगते बरं का. मी काय तो गप्पाचा टप्पा पूर्ण करणारा आप्पा नाही बरं का. नाही तर गप्पाचे टप्पा पूर्ण करणारे आप्पा गाव आहेत महाराज. तुम्हाला विषय लक्षात देतोय दृष्टांतानं की आपली आवड तुच्छ आहे. ग्रहस्थ आमचे वापीचे महाराज मृदुंगाचार्य दादा घेऊन गेला. आता त्याची आंघोळ झाली. मी सोक्यासवर बसलो. आता चहा प्यावा लई जाईल चहा पाजवडो ना. एक तर देवपूजा करली होतो देवपूजेला बसला म्हणे महाराज बसा आठी. आता मी बी लागत तो बी चिगट. तो देवपूजा करत होता काका. आता त्यानं ते विठ्ठल रुक्मिणीला धुतलं. म्हटलं का हो दादा काय चाललं तुम्हाला प्रपंच. म्हणे चांगला आहे महाराज काय करू आता हिंग सोडो तर हिंग सोडो आता हिंगला येऊ तर हिंगला येऊ. ते विठ्ठल रुक्मिणीला साफ करत होता तो. आता हिंगला येऊ तर हिंगला येऊ याजना काढो ये ना लिहो ये नाही मुंड्या मोडो ते नाही मुंड्या मोडो जेमतेम संसार पुरा करो म्हणता काका कसं आहे तुम्हाला मन मावशीनं काय करू महाराज. ते विठू रुक्मिणी देवारामध्ये ठेवून गेले. तो गंध उगवला बरंचशे म्हणे आम्हाला दोन्ही जीवस तुम्हाला कळाला कोणाला. म्हटलं का हो पोरा सोर बरंचशे म्हणे त्या कृष्ण भगवान होता त्याला बरंचशे म्हणे मस्त शे म्हणे कॉलेज जाई राहणा डिग्रीला राहणा मस्त शे म्हणे. म्हणतं मग पोरवीर भेटेल म्हणे आंबा माय सून. म्हटलं सून म्हटलं पोरवीर कुठली भेटली म्हणे भेटेल शे म्हणे आंबा माय ते आंबा अन्नपूर्णा मातेला. म्हटलं का हो तुम्ही पोऱ्याला लगीन करा काका आम्ही येऊ ना जवळ ना मला बोलावं नाही पत्रिका दिदी नाही कोठे नाही लेवामा नाही देवामा नाही तुम्ही दानमा नाही धर्ममा नाही कोठेच बोलावं नाही. काय करू महाराज आथाना तथाना लोके बोलावत येले बोलाव तेले बोलाव ती गंध गोडी उघडत होता. काय करू महाराज भाऊबंकी बोलती बेकार शे त्या बाबांना माळा बाबांकी बोलती बेकार शे म्हणे आम्ही. म्हणता इथली कस काय तो अजून गंध उघडा म्हणे महाराज इथली बेकार बाबांकी शे म्हणे आम्ही त्याची पाटले मारो पण पोटले नाही मारो म्हणे. म्हणता बंद कर तू. समजलं तुम्हाला. अशी भक्ती आपली ही आपली आवड आहे. मात्र नामदेव महाराज देवाला सांगतात देवा कल्पापर्यंत आयुष्य दे. अकल्प आयुष्य व्हावे तया कुडा कोणाला दे. अभंगाचं प्रथम चरण. अकल्प आयुष्य व्हावे तया कुडा. अकल्प आयुष्य व्हावे तया कुडा.
नाही. आमच्या महाराज मंडळींनी गायली चाल तर टाळ्या वाजवाव्या बरं का. याच्याने गायक वादकांना स्फूर्ती मिळते दादा. आणि हे काय सोपं नाही, वादन करणं म्हणजे सोपं नाही महाराज. चावण्यातून साक्षात विठ्ठल काढणे. राजा हो, काही लोकांना हे थट्टा वाटतं. काय वाटतं? थट्टा आहे. वादकांना काही लोक म्हणतात काय राज म्हणते रे, डुंगडून डुंगडून कर नाथ आहे तू. काही जण महाराज पखवाज म्हणत नाही. अनिल महाराज पखवाज म्हणत नाही, डुमळं म्हणतात. डुमळं एवढा मोठा डुमडे वगैरे तरी डुमळंच म्हणतो ना. बरेच महाराज या टाळांना टाळ म्हणत नाही, जांबा एवढा मोठा लांब वगैरे तरी जांबाच म्हणणार ना. कारण पोटातून गायन करावं लागतं महाराज. वा वा, सुंदर असं आपलं आयोजन आहे. नाना महाराज ऐका, पहिल्या चरणातून नामदेवराय महाराज देवाला सांगतात, देवा अकल्प आयुष्य व्हावे तया कुडा, आणि माझ्या सकळा हरीच्या दासा, माझ्या हरीच्या दासांना कल्पापर्यंत आयुष्य दे. इथं आपल्या तुमच्या माझ्या मनामध्ये एक प्रश्न निर्माण आला, महाराज इथं हरीचे दास म्हटलंय, आम्हाला तर कृष्ण आवडतो, आम्हाला महादेव आवडतो, आम्हाला आमची कुळदेवता आवडते, आम्हाला गोरक्षनाथ आवडतात, आम्हाला नवनाथ आवडतात, आमचा देव वेगळा आहे. एक सांगू, आपला तो एक देव करून घ्यावा, आणि तेने विन जीवा सुखून. एकच देव करा, त्या देवाचं नामचिंतन, कामामध्ये काम, काही म्हणा राम राम. नाहीतर सध्याच्या काळामध्ये हरीचे दास भरपूर आहेत महाराज, ते ओळखणं कठीण आहे. काय आहे? ओळखणं फार कठीण आहे. एका गावामध्ये एक पंढरपूरचा वारकरी मुक्कामाला आला. आता वारकरी बुवा मुक्कामाला आला, आणि वारकरी बुवा साडू का हो साडू, कीर्तन नका ना. सर्वांच्या नादी लागायचं महाराज, लहान लहान लेकरांच्या नादी लागायचं, असा हाल पडेल महाराज. कीर्तनामध्ये मी दाटाडायचो, आता दकार आहे नेमून उभा रे, आणि अचानक लाईट दी महाराज एका गावली, त्यांदारान मानते गुद्दा बद्दी. मी मागे दाखवू म्हणता, आमना भजनी मंडळ बालदार चोपदार काय मारावत नाही, मारशात का नाही म्हणणार त्या मारावत नाही, मार कोणी. आणि अचानक लाईट उनी, आणि तो असा मागे घ्या अजय महाराज, आणि मागताना सांगे कशी जिरायनी. त्यांच्या नादी लागायचं नाही. फेटा बांधत होतो महाराज. फेटा बांधता बांधता त्या घराचा पोरगा आला. म्हटलं दादा दखिरायनू म्हणे तर काय सांग ना. म्हणे महाराज तुम्ही फेटा बांधणार म्हणता, हा म्हणे, आणि घोडावर बसशा. टाइम होता, वेळ होता, रिमोट घेतला, बातम्या पाहायला लागलो. म्हणे महाराज रिमोटला यात म्हणता, बोलले बोतून घरशी रिमोट दिली. अचानक त्याचा मित्र आला, गेला तो त्याच्या मित्रासमोर, दाब बटन बदलाव चॅनल कुठे बदलस. थोडा वेळानं तो आला. म्हटलं दादा आई रिमोट का तुला हात वय कसं. नाही म्हणे महाराज हात नाही ओळखत ते, मी दोन्ही शील काढी लई झालो होतो. संस्कार संस्कृती टिकवा. माझा विषय लक्षात घ्या, हरीचे दास आपण कोणाला म्हणतो. एक माणूस पंढरपूरची वारी जात असताना एका गावामध्ये थांबला. गोड सांगणार आहे का, हरीचे दास कोणालाही म्हणतो आपण. ऐका, हरीचे दास नेमकं कोण तुम्हाला सांगतो. एक माणूस थांबला, पंढरपुराचा वारकरी. आता गावातील मंदिरामध्ये, आता वारकरी मंडळी, नाना महाराज वारकरी मंडळी आपण कुठं जाणार, गावाच्या मंदिरामध्ये. आता समजा तुमना गाव मा तथा दरारा येलची नरडाना मा, समजी घ्या ना, दरारा वारकरी मंडळी तुम्ही आले, तुम्ही सांगा, मला सांगा तुम्ही सप्ताकडे इशात का दराराकडे जाशात. सप्ताकडे इशात ना, बाकी ना दल्ला बॅटरी क्ली दी का कोठे आणि राणी ना दरारा येईल शेर. मी ऐका, आपण कुठं जाणार, सप्ता ठिकाणी. तसा तो वारकरी त्या गावाच्या मंदिरामध्ये गेला. मंदिरामध्ये वारकरी गेला, तिथं थांबला. एक दिवाबत्तीवाला माणूस आला, सुधाकर बापू. कोणता आला? दिवाबत्तीवाला. त्या दिवाबत्तीवाल्यानं दिवाबत्ती सुरू केली. वा वारकरी बाबा कुठून आले? म्हणे अमुक गावातून. कुठे चालले? म्हणे पंढरपूरला. कुठे चालले? पंढरपूरला. म्हणे बसा. या मंदिरामध्ये, या गावामध्ये 40 वर्षापासून मी देवाला दिवा लावतोय. कोण सांगतोय? तिथला माणूस. किती वर्षापासून? 40 वर्षापासून. वारकरी चहा विचारी रे बाप. वारकरी बसला, निघून गेला. वारकरी म्हणे 40 वर्ष जाईन दिवा लायला ना, येणे काय अजून दिवा लावा नाही. समजलं ना? नाही समजलं, महाप्रसाद आहे खाऊन जायचा. म्हणे येणे काय दिवा लावा नाही. थोडा वेळ झाला, हरिपाठ हवाले आले.
हरिपाठवालाने हरिपाठ सुरू केला. वा वा वा, कोण्या गावून आले? अमुक अमुक गावून. कुठे चालले? पंढरपूरला. या या या, बसा बसा. या गावामध्ये गेल्या 20 वर्षापासून आम्ही हरिपाठ करतोय. हरिपाठावालाही निघून गेले. मग भजने आले महाराज. कोण आले? भजन्यान. मग भजन्याचं मग आपुल्याचं नादात सुरू केलं भजन. वारकऱ्यालाही बसवलं. बसा भजनाला. वारकऱ्याला कोणी पाणी सुद्धा विचारलं नाही. माय पाणी सुद्धा विचारलं नाही. वारकरी बुवा भजनाला बसले. पोथीवाले आले. पोथीवाल्यानं तर एवढा गोड विषय काढला. प्रभू रामचंद्रांची उष्टी बोरो शबरी मातेने खाल्ली. यासने नुसता चहा सुद्धा विचारी नाही. पोथीवाला बी निघी या. आणि बरोबर 12-12:30 वाजता एक पिलेला माणूस त्या मंदिराच्या दारासमोर जात होता. त्यानं पिलेल्या माणसानं वारकऱ्यासमोर पाहिलं आणि वारकऱ्याला विचारतोय, कुठून आले? वारकरी बुवा, अमुक अमुक गावातून. कुठं चालले? पंढरपूरला. बरं 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 बरं, बसा बसा बसा. कोण म्हणतोय? पिलेला. पिलेला. हँग नका वा, बोला. पिलेला. काय विचारतोय? दिवावाल्यानं विचारलं, हरिपाठावाल्यानं विचारलं, भजन्यांनी विचारलं, पोथीवाल्यांनी विचारलं. पिलेला माणूस काय विचारतोय? काय खाल्लं का? म्हणे नाही बाबा. म्हणे एक काम करा, 10 मिनिटं थांबा. बाजूला एक हॉटेल होती. हॉटेलवर गेला. 10 रुपयाचा वडापाव घेतला आणि एक बाटली घेतली पाण्याची. पाण्याची पाण्याची गैरसमज करू नका. पाण्याची बाटली घेतली आणि वारकऱ्यासमोर आला. वारकऱ्यानं ते प्राशन केलं, जळ पिलं. वारकरी तृप्त झाला. पिंपराडकर, मला सांगा, खरा देव माणूस कोण आहे? बेवड्या? हरीच्या दासा. आणि दुसरा प्रश्न उपस्थित केला की कल्पनेची बाधा. जर पिंपराडकर, मला सांगा, आपल्याला जर आयुष्य पाहिजे असेल तर आपल्याला आरोग्य पाहिजे. सांगा मला, आयुष्य जर पाहिजे असेल, बाबा मुळावतचे बाबा, मरसरचे बाबा, आपल्याला जर आयुष्य पाहिजे असेल तर काय पाहिजे? आपल्याला आरोग्य पाहिजे. एखादा माणूस ना दोन्ही किडन्या फेल आहेत माय आणि त्याला सांगा, दादा तुम्ही 100 वर्ष जगच्या. तो काय सांगी? गर्व आहे, माझ्या किडन्या फेल आहेत, आज खाओ सकाळी ना भरोसा नाहीये. म्हणजे ज्याला रोग आहे त्याला आयुष्य माहीत नाही. तसं कल्पना नावाचा रोग माझ्या संत भक्तांना होऊ देऊ नको. नामदेवराय महाराज देवाला सांगतात, कल्पना. कल्पना म्हणजे नसलेली गोष्ट. कोणा माय मावल्याचं नाव कल्पना असेल ते नाही बरं का. कल्पना म्हणजे नसलेली गोष्ट. नसलेल्या गोष्टीपासून आपल्याला दुःख आहे. आपल्याला दुःख आहे. कल्पना याचा अर्थ होतो चिंता. भक्तिशास्त्रामध्ये 6 प्रकारच्या चिंता वर्णन केलेल्या आहेत. उग्रामवास, कुलहीन सेवा, कुभोजनम, क्रोधमुखीचे भार्या, विधवाचे कन्या, मूर्खस्य पुत्रम, विना विनाशः प्रहंती कायम. उग्रामवास, न मिळते एकाएक, जये नगरीचे लोक आणि भली ते ठरावू नये. किंवा तुका म्हणे दरी आणि सुखे सेवावे ते बरी. उग्रामवास, ज्या गावामध्ये कथा कीर्तन काही होत नाही, चांगल्या लोकांचा अनादर होतो, अशा गावामध्ये राहण्यापेक्षा त्या दरीमध्ये प्राणत्याग करावा. उग्रामवास. कुलहीन सेवा, कुलभ्रष्ट माणसाच्या घरची सेवा. एखाद्या माळकऱ्याला त्या घरामध्ये जाऊन भोजन प्राशन करण्याची वेळ यावी. कुलहीन सेवा. कुभोजनम, क्रोधमुखीच भार्या. क्रोधमुखी भार्या म्हणजे क्रोधमुखी पत्नी. काय? क्रोधमुखी पत्नी. ऐराणी भाषेमध्ये क्रोधमुखी बायको. एका घरातून आवाज येईल, तुमले कणी अक्कल नाही. आता कोल्हे बोलाय नाही ताई, तुमले कणी भेजा नाही, तुमना कणी डोकं चालत नाही, तुमना कणी असं नाही, तुमना कणी तसं नाही. घरात गेलो तो असा बटेल होता. आता का हो दादा, तुम्ही ते गण बाहेर बोलू देतच नाही. सप्ताह माहीतच तुम्ही सप्ताना कार्यकर्त्याला सांगता हिसाब द्या, हिसाब द्या. घर बाईन पुढे धकत ते तुमनं. आणि इथं सप्ताहामध्ये कोण आरवड्या मारतो माहिती का? नाना महाराज, ज्या माणूसनं घरना बाई पुढे चालत नाही, घरमा धकत नाही, त्या ते पुढे येतं हिसाब द्या, हिसाब द्या. यामध्ये 2 दिन मध्ये दिसतो खाय्याच सालाव घरवटी पाहुणा अजून. इथं वाघाच्या बोलतो महाराज आणि घर जातात बरोबर बिगर शेपटीना बिबटे उई द्या. जा बरं तुम्ही त्यांना बरोबर घर. तो असं म्हणास का? छाड 2 कप ठेव, 3 कप ठेव, ठेव लवकर. छा ठेवस इथलाच काम छे घर रिटर्न होई जास्त. मुद्दा लक्षात घ्या.
क्रोधमुखी भार्या विधवाच कन्या मूर्खस्य पुत्रम आणि विना विनाश हो प्रहंती कायम. शास्त्रकारांनी एक श्लोक सांगितला, चिंता चिता समाख्यातम आणि बिंदू मात्रेनं विशेष होता. चिंता आणि चिता, चिंता चिता एकच टिंबाचा फरक आहे. किती टिंबाचा? एक टिंबाचा. चिंता ही जिवंत माणसाला जाळत असते. चिंता आणि चिता एकच टिंबाचा फरक आहे. चिंता ही जिवंत माणसाला जाळत असते. माझ्याकडे लक्ष द्या. तर चिता ही मेलेल्या माणसाला जाळत असते. आलं लक्षात? चिंता ही जिवंत माणसाला जाळत असते, तर चिता ही मेलेल्या माणसाला जाळत असते. ऐका, जी चिता आहे ना माईबाप, ती एकदाच जाळते, राख करून टाकते. मात्र ही जी चिंता आहे ना, ती तुम्हाला पदोपदी जाळते आणि हळूहळू जाळते. महाराज हळूहळू. माझ्या मायमावल्यांच्या मागे रोज चिंता आहे. रोज आते खावाय गे, सकाळी भाजीले काय होईल, कसं करू काय करू, कसं होतं काय झालं, कसं करू काय करू, कसं होतं काय झालं, कसं करू काय करू, कसं होतं काय झालं. रोज चिंता आहे. तुमच्या मागे चिंता आहे, माझ्या मागे चिंता आहे, भल्या मोठ्यांच्या मागे चिंता आहे. कल्पना म्हणजे नसलेली गोष्ट. कल्पना नावाचा रोग बाधा माझ्या संत भक्तांना होऊ देऊ नको देवा. ऐका, एक कीर्तनकारांना 150 हार पडले. किती महाराज? अजय दादा 150 हार. 150 नाना महाराज 150 हार. 150 हार गळ्यामध्ये. मी कीर्तनकाराजवळ गेलो, म्हटलं बाबा वा 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 वा, 150 हार तुमच्या गळ्यामध्ये, वा वा. तो कीर्तनकार नाराज होता थोडा. म्हटलं 150 हार करून तुमचा चेहरा असा नाराज दिसतोय. म्हणे महाराज मी 200 ने ऑर्डर दिली होती, 150च पडणार. म्हणजे आता मला सांगा, हार किती पडले? 150. आणि नाही पडलेले हार किती आहेत? 50. नाही भेटलेल्या 50 हारानं 150 मिळालेल्या हारांचं सुख हिनून घेतलं महाराज. एका माणसाला 40 पोते जीवा झाली. किती पोते बाबा? 40 पोते. म्हटलं वा, काय पिकवलं, काय कष्ट केलं माझ्या दादानं, 40 पोते काढली. तो माझ्याजवळ आले, म्हणे महाराज तसं काही नाही. तर काय कसं नाही? म्हणजे तसं काही नाही, मला 50ची अपेक्षा होती. आता मला सांगा माय मावल्या दादा हो, झालेले पोते किती आहेत? 40. आणि न झालेले पोते 10. झालेल्या 40 पोत्याचं दुःख न झालेल्या 10 पोत्यानं हिणून टाकलं. हीच असते कल्पना. पस्तैन कीर्तन समजतंय ना? का दक्षा उपाडू नाही ना? हा म्हणजे विचारलेलं बरं. ऐका, कारण मला पहिलंच मुई आहे म्हणून धीरे 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 बोलणं पडी. ऐका, कृपा आहे महाराज भगवंताची आपल्यावर. ऐका, आपल्याला जिवंत ठेवलं. कशाचा गर्व करता राजा हो? गड्या, तो जगाचा मालक, सर्वांचं रक्षण करतो, सर्वांचा सांभाळ करतो. बघा, वृक्षाची पान हाले ज्याची सत्ता. यांना वादन करू द्यायचं, यांना गायन करू द्यायचं, मला कीर्तन करू द्यायचं. बाबा तुम्हाला पेटी वाजू द्यायचं, तुम्हाला उभं राहू द्यायचं, तुम्हाला बसू द्यायचं, हे ज्याच्या हातामध्ये तो भगवान जगाचा मालक आहे. त्याच्या हात सत्तेशिवाय काही नाही महाराज. त्याच्यात काय हो भगवंताशिवाय? अशी बशी घेतली, बशी तो कप ओढला, ते बशी अशी तोंडाजवळ आली आणि त्याने जर खटका दाबून दिला, वापीकर महाराज डडमडन, पोपट उडून गेला आणि पिंजरा रिकामा झाला. आप्पा होते हो, गेले हो. आपण गेल्यानंतर आपलं नाव सुद्धा राहत नाही. असं म्हणतात का लोक? आणा होता त्यांच्यातले आणा बाहेर, आंघोळ होई ना, ठेवा होता त्यांच्या डोळीवर ठेवा, अण्णा त्याच्या डोळीवर ठेवा, आपण त्याच्या डोळीवर. काय म्हणतात? लयाव प्रियतले लयाव. कशाचा गर्व करता? आपण गेल्यानंतर मेल्यानंतर आपलं नाव सुद्धा राहत नाही. नाव राहत नाही. नाव म्हणा पोऱ्या, म्हणी बाई, म्हणा आई, म्हणते कोणीच नाही महाराज. आपण मेलो, जग संपलं. मला सांगा, आपले डोळे गेले आणि लाख रुपयाची टीव्ही आपल्या घरामध्ये आली, फायदा आहे का काका? फायदा नाही काका. समजा मी सकाळी मेलो, मरणार नाही. समजा मेलो आणि अजय महाराज 10,000 लोक माझ्या अंत्यविधीला आले, सांगा मला फायदा काय? त्या मला उठाळ आली तीन का चेटाळ आली तीन? जगाच्या मालकाच्या स्वाधीन अधीन. कशाचा गर्व करता? अहो, ज्या राजांजवळ सोन्याची लंका होती, राजा रावण, 80,000 बायका, 1,00,000 पोरं, 1,25,000 ना तू कोणाला? रावणाला एक 12वी नापास म्हणून जागे म्हणे महाराज, रावणले 80,000 बायका मध्ये ना बसता कोणती दुकानावर फाळा होईल?
काही विचारता महाराज, या जगाच्या पातळीवर दोन राजे असे होऊन गेले, एक धनवान राजा आणि दुसरा शूरवीर राजा. धनवान राजे झाले माझे राजा रावण. रावणाचं आपण नुसता काही लोकांनी उल्लेख वेगळा करून टाकला महाराज, नाही तर भगवान शंकराचा प्रथम क्रमांकाचा भक्त कोण आहे? राजा रावण. किती होतं गड्या? शुद्ध कांचनाची सप्तकोटी सांगा ती कवडी गेली नाही, तुका म्हणे याची संपदा एवढी. 2 जाण ठ्या. आई आत्मा 2 ग्रॅम, आई आत्मा 2 ग्रॅम. भात लय वरण लय, भात लय वरण लय, भात लय वरण लय. अख्खा गावामध्ये 4 ग्रॅम ना अंगठा मिरा असतो. भात लय वरण लय, भात लय वरण लय. अपठ्या अख्खा पिंपरा रिकटली टाकी. पिंपरा नको इकत लिहू, 5 वरीस जाणी घरपट्टी पानपट्टी वारकी तिथली भर पिंपरा इकतली वाल जाई. आता पिंपरा इकतली राहिला. सप्त्याला 100 रुपया दिवस आणि राईस प्लेट विचारा जाऊ. 100 रुपया देतो आणि काय विचारतो सुधाकर बापू? राईस प्लेट. हा, ज्या महाराज कधी कोण महाराज लोकांना विचारत नाही, बोलत नाही, ते लोक पुढे येतात आणि ते लोक सांगतात अहो लय तिरपाऊ घ्या तू घर वय रे. तेच माहिती त्या 7 दिन ना कसं कराय ना. हा, आणि आज कोणाचं नाव घेतलं महाराज कार्यकर्त्यांचं सुंदर करताय बुवा. आता ज्यांचं आम्ही वट्टा पाहिलं नाही अजय महाराज, आपण ज्यांचं घरच पाहिलं नाही त्यांना आपण ओळखणार का हो? ओळखणार नाही. आता जे आमच्या समोर येतात, जे आम्हाला चहाला घेऊन जातात, त्यांचं नाव आम्ही घेणार आहेत. बऱ्याच लोक सांगतात चिकनाच ना नाव लिहितोस तू का खरबड्या ना, तू बी चिकना वय. धनवान राजा आणि दुसरा राजे झाले शूरवीर राजे. शूरवीर राजे या भारताच्या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये एक झाले शिवछत्रपती शिवाजी महाराज. ऐका, शिवछत्रपती शिवाजी महाराज जन्माला आले नसते ना, काशी की कला जाती थी, मथुरे में मस्जिद होती थी. अगर एक शिवबान होता तो आपके सबकी सुनता होती थी. एकच राजा इथे जन्मला, हो एकच राजा इथे जन्मला, शिवनेरी किल्ल्यावर. माझ्या राजाचं, माझ्या देवाचं, माझ्या राजाचं नाव गाजते गड किल्ल्याच्या दगडावर. माझ्या राजाचं नाव गाजते किल्ल्याच्या दगडावर. एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर. एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर. माझ्या राजाचं नाव गाजते गड किल्ल्याच्या दगडावर. माझ्या देवाचं नाव गाजते गड किल्ल्याच्या दगडावर. छत्रपती शिवाजी महाराज. ज्याच्याही मनामध्ये आला असेल ना माझ्या राजांची आरती आणि माझ्या राजाची मूर्ती या ठिकाणी पाहिजे, त्यांच्यासाठी जोरानं टाळ्या वाजवा. मंडळी तुमची माफी मागून 10-15 मिनिटं घेऊ का? घेऊ ना? जपावत नाही ना? 10-15 मिनिटं घेऊ, कारण दादा लांबून आलेत. पदरात काहीतरी पडायला पाहिजे महाराज, पैसा देणं पडतोस. हो, ऐका, छत्रपती शिवाजी महाराज या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये होऊन गेले. जर छत्रपती शिवाजी महाराज जन्माला आले नसते ना काका, पुन्हा नाव येतात ते अण्णा, बापूजी, काका, मामा, मन्नाव राज, नाना महाराज. बापूजी तुमनं नाव सुधाकर बापू, आपला नाव राहतात मग अफजल खान, कादर खान, सुलेमान, बटी खान. कोई केला बेचने को आता तो कोई ठिबकी नल्ली लेने को आता. माय मावल्या तुमचं नाव नान माय, सुपा माय, यस माय, गोजर माय, सकू माय, ठकू माय. तुमना नाव राहतात मग चांद बेगम, हुसेन बेगम, ममता, सकीना, कटरीना. तुम्ही असं म्हणले असता का चला बाई पहिलंच कीर्तन आहे राजमहाराजांचं, चला कीर्तनाला जाऊ. एवढं सुंदर नियोजन केलं, एवढं सुंदर आयोजन, भव्य दिव्य शिस्तप्रिय सप्ताह, चला कीर्तनाला असं म्हणले असतं का? सकीनाल जोगे बलाई लेतात, सकीनाल बठाडी लेतात आणि सकीनाल सांगतात ए सकीना जरा पान तो लगा चूना लगा के. हे शिवछत्रपती शिवाजी महाराजांचे उपकार. माझा विषय लक्षात घ्या, कल्पनेची बाधा न हो कवने काळी. भूतकाळ, वर्तमान काळ आणि भविष्य काळ
तीनही काळांमध्ये कल्पना नावाचा रोग होऊ देऊ नको, चिंता नावाचा रोग होऊ देऊ नको, कल्पनेची वादन होकवणे काढी. आणि ही संत मंडळी सुखी असो. संत मंडळी म्हणजे जे का रंजले गांजले त्याचे म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा देवते तेची जाणावा. महाराज संत तोची जाणा जगी दया क्षमा ज्याच्या अंगी, काम क्रोध लोभ मद मच्छ अहंकार वासना मितपणा एक 6 क्षण विकारजाने आपल्या जीवनामध्ये धुंड टाकले त्याला संत म्हणावं. साधू थोर जाणा, साधू थोर जाणा आणि साधू थोर जाणा कलियुगी. आपण त्यांना संत म्हणावं. ते संत मंडळी सुखी असो. त्या जर आपण 4 गोष्टीचं चिंतन केलं, संत ग्रंथ पंथ आणि भगवंत, काय 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 संत ग्रंथ पंथ आणि भगवंत, या 4 गोष्टीतून काका तुमच्या आमच्या जीवनाचा अंत की पुढच्या जन्मात आपण संत. माणसानं लिगावं लेट, जावं थेट, गाठावी पेट आणि घ्यावी संतांची भेट. काय काय निघावं लेट, जावं थेट, गाठावी पेट आणि घ्यावी संतांची भेट. मला असं वाटलं ना तुम्हाला डोका मारायला फक्त वांगानं देठ. कल्पनेची बाधा न होकवणे काढी. आणि ही संत मंडळी सुखी असो. नामदेवराय महाराज देवाला सांगतात की बाबा देवा, अहंकाराचा वारा न लागो राजसा, माझ्या विष्णुदासा भाविकासी. शेवटचं चरण सांगणारे, सेवेला पूर्णविराम देणारे ऐका. 10 मिनिटं फक्त बोलणारे, वेळेची मर्यादा आहे ऐका. अहंकाराचा वारा सुद्धा नावो लोक देऊ, म्हणजे गर्वाचा वारा. कशाचा वारा? गर्व होऊ देऊ नको. माय मावल्या हो, गर्व होऊ द्यायचा नाही. जीवनामध्ये गर्व होऊ द्यायचा नाही. आपण महिला मंडळ, माझे माय समाने, माझे आजी समाने, आपण एक चूक करतो. काय चूक करतो? एखाद्या महिलेला, एखाद्या व्यक्तीनं, एखाद्या स्त्रीनं सांगितलं, ताई तुम्ही मोठ्या जेठ्या आहेत, एक काम करा, थापा मारिया थापा. बट्टाच लागल असू, पण ती नक्कीने पाहिजे चरा. अहंकार येतो आपल्याला, गर्व येतो. आणि एक सांगून देतो, शास्त्र असं म्हणतं अजय दादा, बरं का नाना महाराज, शास्त्र असं म्हणतं, ज्या बाईचे हात भाग्यवान आहेत, ज्या बाईचं मन पवित्र आहे, त्याच बाईला पित्रांना पुंजायला भेटतो. त्याच बाईला पुंजायला भेटतो. जी बाई, शास्त्र म्हणतं, जी बाई सकाळी 5 वाजेला 6 वाजेला उठून स्नान करून तुळशी मातेची सेवा करते, देवा दिवाबत्ती करते, ती बाई ऋषिकन्या असते. आणि जी बाई सकाळी 9-10 वाजता राक्षसीन असते बाई. अहंकार येऊ देऊ नका जीवनामध्ये. अहंकार, या अहंकारापायी प्रवीण दादा, या अहंकारापायी काय झालं? थोड्या मोठ्यांची यादी. या अहंकारापायी एकाची जळाली, राजा रावणाची जळाली, भगवान कृष्णांची बुडाली आणि 2 ने 3 एकरवाल्याला काय कळाली महाराज? काय कळाली? काय तुमच्या आमच्या जवळ? कशाचा गर्व करता राजा? गड्या हो, तो जगाचा मालक सांभाळ करतो बघा, त्याच्या अधीनतेनं राहा. मुलासाठी माझ्या मायमावल्या शेतात जायच्या, शेतात वाटेतून यायच्या, तर तार हातोना तार, तो तार सुद्धा त्या खुरप्याला गुंडाळून घरी आणायच्या आणि ते जमा करायच्या आणि त्या भांड्याचा सट घ्यायच्या. नाही माय, मना पोऱ्याले काम पडी, मनी हुले काम पडी. आणि ती ऊ जवळ घरमाई असतं सांगच काय करावं मनासाठी. कशाचा अहंकार? धनाचा, पैशाचा, कशाचा गर्व करता? माझ्या जीवनातील एक गोड प्रसंग सांगतो, जय विठ्ठल करतो ऐका. माझं कीर्तन होतं बरं का, गोड सांगणारे ऐका. माझं कीर्तन होतं भुसावळला RMS कॉलनीमध्ये. कुठं? RMS कॉलनीमध्ये. त्या ठिकाणी मी गेलो. आता तिकडं अजय महाराज, नाना महाराज, आपण कीर्तनाला जातो. 8 ते 10 कीर्तनाचा टाइम, 8 ते 10. आणि 10:15 वाजेला त्या ठिकाणी मला भुसावळ जंक्शनला ट्रेन होती. काय होती? रेल्वे होती. मला नंदुरबारकडे यायचं होतं. मी ते रिझर्वेशन भुसावळ जंक्शन ते नंदुरबारपर्यंत केलं. आता 10:15 वाजेला मला ट्रेन आहे, रेल्वे भुसावळ जंक्शनला. मी 9:45 वाजेला जय विठ्ठल करून दिलं आणि त्या लोकांना अगदी सूचना देऊन दिली. म्हटलं दादा मला 10:15 पर्यंत तुम्ही भुसावळ जंक्शनला रेल्वे स्टेशनवर सोडा. ते म्हणे महाराज काय हरकत नाही. 9:45 वाजेला मी तिथून निघालो म्हणजे पाकिट दिलं, नारळ दिलं. म्हटलं जय हरी जय हरी. दादा माझी व्यवस्था लावली का? म्हणे लावली महाराज. लावलीस मानताच बरोबर माझ्या समोर 1 कोटीची गाडी, भोर गाडी उभी राहिली. काय तिला म्हणतात? मर्सडीज. काय? मर्सडीज गाडी उभी राहिली. गाडी होती भुसावळच्या 1 नंबरच्या उद्योगपतीची. कोणाची होती? 1 नंबरच्या उद्योगपतीची. तो उद्योगपती आला, त्यानं माझ्या समोर हात जोडले, म्हणे महाराज फार छान कीर्तन झालं, पुन्हा या.
म्हटलं तुम्ही बोलवा, मी पुन्हा येईन. जय हरी जय हरी. हात कोण जोडतंय मला? भुसावरचा 1 नंबरचा उद्योगपती अजय दादा. उद्योगपतीने हात जोडले, म्हणे महाराज या या या. आता ती साऊंडप्रूफ गाडी, 1 कोटीची गाडी म्हणल्यानंतर खड्डा नाही, ब्रेक नाही, काही नाही काही नाही काही नाही. गाडी चालली. नाना महाराज, काही लोकांना अंदाज झाल्यासारखं वाटतं, मला त्या दिवस खासदार झाल्यासारखं वाटत होतं. गाडी चालली. स्वतः तो उद्योगपती मला सोडायला आला रेल्वे जंक्शनवर. उद्योगपतीने सोडलं, म्हणे महाराज आता तुमचे जवळजवळ 10 वाजले, 15 मिनिटात तुमची गाडी येईल, तुम्ही जा का सोडायला येऊ? म्हणे. म्हटलं दादा. उद्योगपती माझ्याजवळ हात जोडले. उद्योगपती, गाडी कोणाची? उद्योगपतीची. बसला कोण? महाराज झुके गणेश साहेब. उतरलो. म्हटलं दादा जय हरी. ड्रायव्हरनं गाडी फाकवली, गाडी गेली. गाडी गेल्यानंतर रेल्वे तिकीट त्या काउंटरवर गेलो. माझं तिकीट होतं, रिझर्वेशन केलं, ते तिकीट दाखवलं. आता ते रिझर्वेशन केलं होतं तरी रेल्वे फुल भरलेली होती, मला जागा मिळू दिले नाही. रेल्वे आली, रेल्वेत बसलो, उभा राहून घरी आलो. तेव्हा मी माझ्या मनाला प्रश्न केला, राज महाराज, अरे तुझी नेमकं प्रतिष्ठा तरी काय? अरे तुझी नेमकं पात्रता तरी काय? 15 मिनिटापूर्वी तुला भुसावरचा 1 नंबरचा उद्योगपती, त्याची 1 कोटीची गाडी येतो, तुझ्या समोर हात जोडतो, तुला गाडीत बसवतो, रेल्वे जंक्शनवर सोडायला येतो. ही तुझी पात्रता आहे की रेल्वेमध्ये तुला कोणीच जागा देत नाही? ती तुझी पात्रता आहे रे. म्हणून ज्याला कोणा आपल्या धनाचा, आपल्या मानाचा, आपल्या इष्टीचा गर्व असेल ना, त्याने आपले वलयाच्या बाहेर फिरून या. हर कुत्ता आपली गली में शेर होता है महाराज. काही लोकांकडे खायला नव्हतं खायला, त्या लोकांकडे आता किती संपत्ती त्यांनाच माहित नाही. आणि काही लोकांच्या घरी अशी कुत्र्याला सुद्धा भाकर फेकून द्यायची. आज त्यांच्या घरी कुत्र सुद्धा येत नाही महाराज, कुत्र सुद्धा येत नाही. अहंकार करू नका. माझा विषय लक्षात घ्या. बसलो, निघालो. माझ्या मनात आलं, म्हटलं राज महाराज असा विचार करू नको, उलटा विचार कर. संतांचं गाथ्यातलं एक प्रमाण घेतलं, निंदी कोणी मारी, वंदी कोणी पूजा करी, माझं हे नाही तेही नाही, वेगळा तो ही पासोनी, कोणी निंदा कोणी वंदा, आमचा सोहिताचा धंदा. म्हटलं असा विचार करू नको की तू 1 कोटीच्या गाडीतून उतरला आणि उभा राहून चालला. असा विचार करू नको, उलट असा विचार कर की तू 1 कोटीच्या गाडीमधून उतरला आणि 8 कोटीच्या रेल्वेमधून जातोय. लक्षात आलं ना? ध्यानात आलं ना? जीवनामध्ये अन्न मान धन हे तो प्रारब्ध आधीनं. अन्न मान धन आपल्या प्रारब्धानुसार मिळतं. तुमचं प्रारब्ध असेल तुम्हाला मिळणार. तुमचं मागच्या जन्माचं संचित असेल, चुकल्यावर मग फेरा पडे. मागच्या जन्माचं काहीतरी चुकलं गेलं असेल, तुम्हाला या जन्मामध्ये भोगायला लागतं. काही जण म्हणतात महाराज त्या बाईचा लई हाल होता, तो सून वागत नाही, मुलगा वागत नाही. या जन्माचं नाही, मागच्या जन्माचं केलेलं कर्म या जन्मात फेडावं लागतं. केले कर्म झाले त्याची भोगाले आणि उपजले मेले ऐसे किती. काही लोक म्हणतात महाराज त्याच्याकडे एवढी इस्टेट होती, एवढी इस्टेट होती, 4 सालदार असं मागे पुढे फिरेत, साखर लो, पाणी लो, चहा लो, काय लो असा फिरेत. आणि आज त्यांना पुत्रा सुद्धा राहणार नाही. अहंकाराचा वारा न लागो राजसा. आणि माझ्या विष्णुदासा भाविकासी, माझ्या भाविकांना अहंकाराचा वारा नको लागू देऊ. ज्या संतांमुळे, ज्या देवामुळे आपण या ठिकाणी उभा आहेत, त्या करुणा बनवण्याचं नामचिंतन घ्या. सर्व पुरुष मंडळी, महिला मंडळ हात वरती करा. आता मोकळा करा. त्या थंडी पाहिजे बाबा, हात मोकळा करा. असा महिला मंडळ 100 रुपये डझनच्या बांगड्या आहेत. नेमन समाया फुटी पाटी जागीर मी बोलावली. आणि त्या करुणा बोलण्याचं नामचिंतन घ्या. विठोबार घुमाये, विठोबार घुमाये, विठोबार घुमाये, विठोबार घुमाये, जय जय विठोबार घुमाये, 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 विठोबार घुमाये.
तुमनासारखा कितला कुणात रखो माई. शेवटचे 5 मिनिटं घेतो आणि सेवेला पूर्ण विराम करतो. सर्वांनी 5 मिनिटं लक्ष द्या बरं नाना महाराज, फक्त 5 मिनिटं शेवटचे माझ्याकडे लक्ष द्या. कोड सांगणारे. हा हार कितीचा असेल? हा हार कितीचा असेल? 1 मिनिट थांबा फक्त. हा हार कितीचा असेल? 100 रुपयाचा आपण पकडू. कितीला आहे माय? काका कितीला आहे? ऐकू येत आहे ना? कळतंय ना? कितीचा हार आहे काका हा? पोरा हो कितीचा आहे? माझे मित्र दादा बोला ना, कितीचा आहे? 100 रुपयाचा हार आहे. याचं वजन जर केलं ना तर याचं वजन पावशेरभर आहे. किती आहे? पावशेरभर. मी बी भाजीवाल्याचा पोरगा आहे म्हणून मला समजतं. याचं वजन काय आहे? पावशेरभर. हे जर 4 पावशेर घेतले तर 1 किलो होईल. काय होईल? 1 किलो. बोला 1 किलो. आणि याची किंमत काय होईल मग? 400 रुपये. 100ला पावशेर तर 4 पावशेर कितीचे? 400 रुपयाचे हे 1 किलो हार पडेल. आणि जर हे छुट्टे फुलं घ्यायला गेले तर काय किलो आहेत? 100 रुपये किलो धरा. उद्या फायदा. 100 रुपये किलो. हे फुलार एका धाग्यामध्ये आले, एका दोऱ्यामध्ये आले तर यांची किंमत वाढली. यांची 400 रुपये किंमत झाली. हे जर आता तोडले आणि छुट्टे केले तर याची पुन्हा किंमत काय होईल? 100 रुपये किलो. तर तसं सकल हिंदूंनो, जातीपाती पाडू नका, वर्णभेद करू नका. या हारांसारखं एकत्र या, फुलांसारखं एका दोऱ्यामध्ये एकत्र या, आपली किंमत वाढेल. ज्ञानेश्वर ज्ञानराज माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली. महाराज ज्ञानेश्वर माऊली. ज्ञानराज माऊली जय ज्ञानेश्वर. निवृत्ती ज्ञानदेव सोपान निवृत्ती ज्ञानदेव सोपान मोक्षाबाई एकनाथ नामदेव तुकाराम. एक मिनिट पुरुष मंडळी वर हात करा. महिला मंडळ क्या बात. वर वरती हात करा. डोकं करा. एक काही निवृत्ती ज्ञानदेव सोपान मोक्षाबाई एकनाथ नामदेव तुकाराम. ज्ञानदेव सोपान मोक्षाबाई एकनाथ नामदेव तुकाराम. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मोक्षाबाई एकनाथ नामदेव तुकाराम. तुकाराम 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 कल्पनेचे वादा न होकवणे काढी ही संत मंडळी सुखी सो झाली कीर्तन सेवा. भगवान पांडुरंग परमात्म्याच्या चरणी आदिशक्ती मुक्ताबाई सद्गुरु सच्चिदानंद श्रीपाद बाबा, सद्गुरु सच्चिदानंद रामदास बाबा, श्री गुरु जोग महाराज, श्री गुरु मोठे बाबा, भगवान गोरक्षनाथ लोटनदादा महाराज यांच्या चरणी अर्पण करतो. या सेवेमध्ये चुकीचे भद्रवाईट अपवित्र शब्द निघाला असेल, गुणीचा वादीचा दोष समजा. बोलण्याच्या ओघातून जर काही चुकीचा शब्द झाला असेल तर बुद्धीचा वाणीचा दोष समजा. ज्याला 2 पोर असेल त्याने 3रा समजा, ज्याला 1 असेल त्यानं 2रा समजा. जेले नाही होई त्याने मला दत्तक लिहिल्या. मी घर खास कमी लय जास्त आहे बटा समजस. तुम्ही 2 संदेश देऊन जातो. ऐका तरुण पोरा हो, तुमचा कर्माचा नाही पण तुमचा धर्माचा भाऊ छाटी ठोकपणे सांगतो. ऐका, तुम्ही तुमच्या मायबापांच्या इस्टेटी वाढू नका. तरुण पोरा हो, तुम्ही तुमच्या मायबापांच्या इस्टेटी वाढू नका. पण काबाड कष्ट घाम काढून जे तुमच्या मायबापांनी तुमच्या हातामध्ये इस्टेट दिली ना, तिला मरेपर्यंत कमी होऊ देऊ नका. माझ्या बहिणी, माझ्या ताई या ठिकाणी आहेत. ताई, तुमचा रक्ताचा नाही पण मी तुमचा धर्माचा भाऊ आहे. हा भाऊ तुम्हाला एक संदेश देऊन जातो. ऐका, व्यसन फॅशनाच्या नाती लागू नका. तरुण पोरा हो, ताई ऐका, तुम्ही तुमच्या जीवनामध्ये कसंही वागा. तुमचा कर्माचा नाही पण धर्माचा भाऊ सांगतोय, कसंही वागा. पटेल तसं वागा, पटेल तशी फॅशन करा. 50,000चा मोबाईल घ्या, 2 लाखाची स्कूटी घ्या, पटेल तसा जॉब करा, पटेल तसं वागा. माझं काही जात नाही पण गलीमध्ये समाजामध्ये तुमच्या मायबापांची मान खाली जाईल असं कृत्य करू नका. वाचलो जगलो पुन्हा तारीख मिळाली तर नवीन नवीन याच अभंगावर नवीन भावार्थ सादर करण्याचा प्रयत्न करेन. माझे दोघं दादा, दोघं कीर्तनकार, त्यांच्यासाठी जोराने वाजवा टाळ्या. आमचे अजयजी महाराज, आमचे
वासुदेवजी महाराज, माझे मोठे दादा मृदुंगमणी मृदुंग सम्राट आमचे अनिलजी दादा, आणि ज्यांच्या मार्गदर्शकानं माझ्यावर ज्यांची विशेष कृपा आहे असे आमचे विशेष मार्गदर्शक नाना महाराज यांच्या चरणी नतमस्तक होतो. वारकरी सेवा मंडळाचे अध्यक्ष, आज तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा, परी माझ्या दैवा पार नाही. पामराच्या कीर्तनाला साक्षात वारकरी सेवा मंडळाचे अध्यक्ष आमचे सुधाकरजी बापू, आमचे धनराजी बाबा माडी देसले माडीजकर या ठिकाणी उपस्थित आहे. समस्त ग्रामस्थ मंडळी आमचे म्हसळचे बाबा असतील, विरेकरी भालदार जोगदार, आणि एकदा पुनश्च टाळे आमच्या बालगोपाळ भजनी मंडळींसाठी वाजवा. आणि ज्यांनी यांना तयार केलं आणि ज्यांना हात धरून उभं केलं त्यांच्यासाठी जोरानं टाळ्या वाजवा. महाराज, ही गरज आहे काळाची. तरुण पोरा हो, यांच्याकडून काहीतरी शिका. ही काळाची गरज आहे. नाही तर दिनभर फायदा. ही काळाची गरज आहे महाराज. हे लहान लहान लेकरांवर सुसंस्कार होणं काळाची गरज आहे. शेवटचा दृष्टांत सांगतो ऐका. महिला मंडळ आपण आपल्या मुलींना खानदेशामध्ये हात गुलाबाई कानबाई विषय शिकारतात. सध्या हाते तरी शिकारतात, पण हे जेव्हा मोठं होतील, पुणे मुंबई सारख्या सिटीमध्ये देण्यात येईल, तेव्हा गुलाबाई कानबाई माहीत राही का? माहीत राहावा नाही. आणि मग ती शिकेल पोर शिकेल मम्मी विचारी. मॅडम जे जो सांगा निबंध लिखेला या तो शिकेल पोर शिकेल मम्मी विचारी. कशी विचारी? मम्मी वाट खानदेश गुलाबाई कान बा. तर शिकेल मम्मी सांगी माय बेबी माय सन नो टेन्शन ओपन युअर मोबाईल www.com गुलाबाई कानबाई.com. दर बहीण गुलाबाई कानबाई तुमच्या चरणी नतमस्तक होतो. माऊली ज्ञानोबरांच्या चरणी नतमस्तक होतो. गुरुवारांच्या चरणी नतमस्तक होतो. सेवेला पूर्णविराम. विठ्ठल जय जय विठ्ठल, विठ्ठल जय जय विठ्ठल.